यानंतर आपल्याला शुभेच्छा देणार आहेत प्राध्यापक माधुरी मस्के मॅडम। सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, पण त्यापूर्वी आपलं महाराष्ट्र जे आहे हे दंडकारण्य म्हणून ओळखल्या जात होतं। त्यानंतर भोसलेकालीन साम्राज्य त्या ठिकाणी होतं आणि सम्राट अशोकांनी त्या काळामध्ये आपल्याला सर्वांना मानावंच लागेल की आपल्या मुलीला त्या धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी पाठवलेलं होतं। म्हणजे त्या काळातही त्यांना किती महत्व होतं, त्यांनी हे पाहिलं नाही का आपला मुलगा आहे। महाराष्ट्राचं नाव सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर मराठे महाराष्ट्र आणि त्यानंतर महाराष्ट्र झालं आणि मग महाराष्ट्रामध्ये सगळे मराठी लोक या ठिकाणी वास्तव्यात होते, परंतु तरी सुद्धा एक महाराष्ट्र राज्य म्हणून याची ओळख व्हावी म्हणून 1 मे 1964 रोजी एक त्या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव मांडला की हे मराठी राज्य म्हणून घोषित करण्यात यावं आणि 1 मे 1965 रोजी ते मंजूर करण्यात आलं। पण त्यापूर्वी सुद्धा सर्व इथे काय होतं, मराठ्यांचं साम्राज्य होतं आणि मराठीमध्ये आपण पाहतो की सर्वात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांनी मिळवला होता ते होते वि. स. खांडेकर। ययाती या कादंबरीला मिळालं। नंतर मिळालं कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, विवा शिरवाडकर। आता विवा शिरवाडकरांचा जन्मदिनच मराठी राजभाषा दिन म्हणून का साजरा केला जातो? ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आणि खूप मोठं मोलाची कामगिरी मराठी लोकांसाठी केली। मराठी साहित्य निर्माण केलं, सगळ्या ठिकाणीपर्यंत ते मराठी साहित्य पोहोचवलं। आपण जर पाहिलं तर ज्ञानेश्वरीच्या काळापासून मराठी जे आहे की ज्ञानेश्वरी जी आहे हे भावार्थ विभाग म्हणून ओळखले जाते आणि ती मराठीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी आणली आणि म्हणून संत ज्ञानेश्वर हे आद्य कवी म्हणून ओळखल्या जातात आणि मोलाची कामगिरी केल्यामुळे वि. वा. शिरवाडकरांची म्हणून ओळखल्या जातो। लांबले आम्हास मागे बोलतो मराठी, जामले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मानतो मराठी। सर्वांना मराठी दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढचं संचालन या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्रंथाचं पूजन होत आहे। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथाचं पूजन होईल। मराठी भाषेचा गौरव वाढवावा आणि मराठी भाषेचा संवर्धन व्हावं म्हणून हा दिवस महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि आपण सुद्धा या दिवसाचं औचित्य साधून आज ग्रंथदिंडीचं आयोजन केलेलं आहे।
भाषिक म्हणून ओळखला जातो. लांबले आम्हास मागे बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, मानतो मराठी. सर्वांना मराठी दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते आणि पुढचं संचालन मॅडम करतो. Thank you.